हमारा प्रयास है कि तेल हो, गैस हो, फर्टिलाइजर हो, ऐसे हर जरूरी सामान से जुड़े जहाज भारत तक सुरक्षित पहुंचे। पूर्ण भारतात लोक एलपीजी सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत आणि खतांच्या वाढत्या दरामुळे शेतकरीही बेचैन आहेत. पण काही शेतकरी गायींच्या शेणातूनच फ्रीमध्ये गॅस तयार करून स्वयंपाक करत आहेत आणि सोबतच सेंद्रिय खतही तयार करत आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 2400 शेतकऱ्यांनी ही दिशा स्वीकारली आहे. त्यांनी आपल्या शेतात बसवले आहे आयरी सॉइल ॲग्रीपॅक संयंत्र. फक्त 40 किलो शेण आणि 40 लिटर पाणी इतकंच इनपुट आणि आउटपुट बायोगॅस, वर्मी कंपोस्ट, स्लरी आणि बायोफर्टिलायझर म्हणजेच गॅस प्लस सेंद्रिय खत एकाच सिस्टीममधून. हे शेतकरी दरवर्षी 10,000 रुपये गॅसवर आणि 50,000 रुपये खतांवर वाचवत आहेत आणि जमिनीची सुपीकताही वाढवत आहेत. म्हणूनच पुण्याची आयरी सॉइल ॲग्रोटेक याला बायोगॅस न म्हणता खताची फॅक्टरी म्हणते. जिथे बाकी लोक एलपीजी आणि खतासाठी सरकारकडे पाहत आहेत, तिथे हे शेतकरी स्वतःच ऊर्जा आणि खत तयार करत आहेत, तेही मोफत. आपल्या देशाचा भविष्यकाळ स्वयंपूर्ण शेतकऱ्यांवरच अवलंबून आहे. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.